कबुतरांवरून जैन धर्मगुरूंनी एक वादग्रस्त विधान केलेले आहे। प्राण्यांवर अत्याचार होत असेल तर आम्ही शस्त्र हातात घ्यायला देखील तयार आहोत, असं जैन धर्मगुरू यांनी म्हटलेले आहे। साधू संतांनी फडणवीसांना सीएम बनवलं असं विधान देखील त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। आज जैन समाजाकडून शांती सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच शांती सभेमध्ये त्यांनी हे वादग्रस्त विधान केलेलं आहे। सोबतच जर कबुतरांमुळे एखादा व्यक्तीचा मृत्यू होत असेल तर त्यात काय झालं असं विधान देखील त्यांच्याकडून काही वेळापूर्वीच करण्यात आलेलं आहे। कोई भी प्राणी के ऊपर अन्याय होता है, परपीड़ा होती है, तो हिंसा करना हमारा ये भी धर्म होता है। और ये धर्म का पालन वो रक्षा के लिए हमको शस्त्र भी उठाना पड़े तो भी हम उठाएंगे और नीलचंद्र मुनि जी का साथ देंगे। हम बड़ी ऊपर की राजनीति चलती है, ये सारी पक्षियों में तो खुला आम कह रहा हूँ, चाहे खुलेआम मंगल प्रभात लोढ़ा भी हाजिर हो, तो मैं कहता हूं ये सिर्फ आपकी मिली भगत राजनीति चलती है, बाकी कुछ नहीं है। तर साधू संतांनी फडणवीसांना सीएम केलं असं वक्तव्य देखील त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। कबूतरखाने बंद केल्यानंतर ज्या कबुतरांचा मृत्यू झाला त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून जैन समाजाने शांती सभेचं आयोजन केलेलं होतं आणि याच शांती सभेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। प्राण्यांवर जर अत्याचार होणार असतील तर आम्ही शस्त्र हातामध्ये घ्यायला तयार आहोत असं ते म्हणाले। ने भी ये राजकारण कर रहे हैं, ये राज्य सत्ता वाले, इनको ये पता होना चाहिए कि ये भी महाराष्ट्र में चुनाव के अंदर टाइम में हम सब संत लोग घर घर में जाके हर प्रांत के हर धर्म के संत लोग जाके आवाज उठाए, तब जाके ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बना है।